धुळे जिल्ह्यातील नागरिक विशेषतः पांझरा नदीकाठ परिसरातील रहिवास असलेले नागरिकांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन। पांझरेच्या पाण्यात झेपण्याचा मोह नडला, पाण्यात बुडाल्याने एकाचा मृत्यू। शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदी पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा धरण प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेला जोरदार पाऊस व मालनगाव जामखेड या धरण क्षेत्रात सतत होत असणारा पाऊस यातून पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने पांझरा नदीत पाण्याचा येवा वाढला आहे। परिणामी पांझरा नदीला पूर आला असून नदी काठावरील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी। कोणीही पांझरा नदी पात्रात पाणी पाहण्यासाठी जाऊ नये, मासे पकडण्यास जाऊ नये, आपले पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावेत। आपल्या कोणत्याही मालमत्तेचे पाण्यामुळे नुकसान होणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घ्यावी। धोकेदायक ठिकाणी कुणीही थांबू नये। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह प्रशासनाने केले आहे। तरी पुन्हा एकदा पांझरा नदी काठावरील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, स्वतःच्या जीविताची काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीनं आवाहन। धुळे शहरासह परिसरात सतत जोरदार पाऊस होत आहे। परिणामी पांझरा नदी खळखळून दुथडी वाहत आहे। याच पांझरेच्या पुरात झेपण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी तिघे सुरक्षित बाहेर निघाले असून एक इसम मात्र पांझरेच्या पुरात वाहून गेला आहे। संबंधित पिंजारी नामक व्यक्ती कवठण परिसरात मृत अवस्थेत आढळून आला आहे। या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे। धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदी पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत आहे। त्यातच अक्कलपाडा धरण प्रकल्प व जामखेड आणि मालनगाव धरण प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे। परिणामी पांझरा नदीला पूर आला असून पांझरा नदी दुथडी वाहत आहे। धुळे शहरातील पांझरा नदीवरील मोठा पूल व नकाने रोडलगतचा पूल वगळता इतर छोटे पूल पाण्याखाली आले आहेत। अशातच शहरातील चौघांनी पांझरा नदीत झेपण्यासाठी लहान पुलावरून उडी मारली असता त्यातील तिघे इसम सुरक्षितरित्या बाहेर आले असून पिंजारी नामक 23 वर्षीय युवक मात्र पांझरेच्या पाण्यात वाहून गेला। या घटनेमुळे प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली। वेगानं शोधकार्य करण्यात आलं, मात्र दुर्दैवाने संबंधित व्यक्ती मृत अवस्थेत काटोल परिसरात आढळून आला आहे। या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून प्रत्येकाने काळजी घ्यावी, पांझरा नदी पात्र परिसरात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे।